नमस्कार सर्वांना, मी करिश्मा तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे ना, मी इव्हनिंगपासून करते. कारण की 2 दिवस माझी बिलकुल तब्येत ठीक नव्हती. तरी पण मी एक दिवस व्लॉग अपलोड नाही केला, शॉर्ट व्लॉग. मिनी व्लॉग जे अपलोड करते मी रोज करते. तर एक दिवस नाही केला, कालचा व्लॉग नाही अपलोड केला. आता एक दिवस फक्त गॅप झाला. बाकी मिनी व्लॉग तर अपलोड करते मी तसं. आणि आता सध्या इव्हनिंगपासून मी सुरुवात करते. तर 10-12 ब्लाऊज माझ्या आहेत. डोंबिवलीचे आपले कस्टमर काल येऊन गेले, ज्यांचे 7 ब्लाऊज एम्ब्रॉयडरीचे जे होते ना ते. तर त्यांचे मस्त झाले ब्लाऊज. काल त्या आलेल्या ट्रायलसाठी. तर 7 ब्लाऊज एकदम हेवी होते. त्या ब्लाऊजांचा मला जास्त लोड होता या आठवड्यात. तर फायनली ऑर्डर आपली ती कंप्लीट होऊन त्यांच्याकडे म्हणजे त्या घ्यायला आलेल्या होत्या त्या ओला करून. तर खूप छान बसले ब्लाऊज. त्यांची एकही कंप्लेंट आली नाही आपल्याला. आणि खूप म्हणजे एवढे भारी ब्लाऊज आहेत ना, मी तुमच्याशी ना मिनी ब्लॉगमध्ये शेअर नक्कीच करणार आहे. आता उद्या किंवा परवा ब्लॉग येईल तो. म्हणजे आता हा ब्लॉग जेव्हा अपलोड करेन ना, त्याच्या पहिले पण येऊ शकतो, नंतर पण येऊ शकतो. ठीक आहे. तर त्यांचा पण खूप छान रिव्ह्यू होता आणि खूप आवडला. आणि खूप आवडले आणि त्यांनी मला इन्व्हिटेशन पण दिलं आहे. ॲक्च्युली ते क्लायंट आहेत माझ्या, मी बोलले ना तुम्हाला रेग्युलर क्लायंट आहेत माझ्या. तर त्यांचा बेबी शॉवर आहे आता या मंथ एंडपर्यंत. तर जर त्यांनी 15-20 दिवस लवकरच घेऊन गेले त्या. कारण की मग परत हाच एक मोठा काम असतो कपड्यांचा. ठीक आहे. त्यांना दुसरी पण कामे आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे हे काम पटकन म्हणजे लवकर केलं. त्यांनी मला 2 महिने अगोदरच सांगून ठेवलेलं की आमचे कपडे येणार आहेत, तर आम्हाला 15-20 दिवस अगोदरच तुम्ही द्या. तर त्या हिशोबाने त्यांना मी दिले. म्हणजे या महिन्यातली ही मोठी ऑर्डर होती. आणि आत्ता मला रक्षाबंधनचे आणि गणपतीचे ऑर्डर्स सुरुवात झालेली आहे. रक्षाबंधनचे आता कपडे आलेले आहेत. 2-4 दिवसात त्यांचे मला द्यायचेच आहेत. तर तीच आता कटिंग चालू आहे. तर आता 10-12 ब्लाउज आहेत. बहुतेक तर आमच्या घरातलेच आहेत आणि दुसरे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचे ब्लाऊज आहेत. तर तेच आता कटिंग करायला घेतलेली आहे. तर आत्ता मला बरं वाटलं आहे. काल मी गेलेली हॉस्पिटलमध्ये. 2 दिवस एकदमच म्हणजे पूर्णच काम बंद होतं, काहीच केलं नाही. आणि काल डोंबिवलीच्या कस्टमर आलेल्या ट्रायलसाठी. तर त्यांना पण मी रिक्वेस्ट केलेली की तुम्ही संडेला न येता मंडेला या. पण बरं झालं संडेलाच येऊन गेल्या त्या. म्हणजे मी फ्री झाली आता त्या कामातून. म्हणजे एक काम माझं पूर्ण होऊन आता दुसऱ्या कामाला सुरुवात झाली माझी. म्हणजे आज मी पूर्ण रात्र बघू आता रात्रीपर्यंत 10-12 ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. जेवढे होते तेवढे करते आता. कारण की आहे ना, तुम्हाला सांगू सीझनमध्ये माझा जेवढा स्पीड असतो ना, मी एका दिवसात 15-20 ब्लाऊज पण कटिंग करू शकते. आणि नुसते ब्लाऊजच नाही तर 1 पीस 2 पीस पण असतात. आणि आता हे जून जुलैमध्ये आहे ना, जास्त मोस्टली ब्लाऊजच असतात. डिझायनर पीस म्हणजे जे 1 पीस 2 पीस एक पण नसतात. पण तरी पण आहे ना, माझा एवढा स्पीड हल्ली कमी झाला आहे ना. कारण की आहे ना 2-3 महिने लिंक तुटली ना, ती थोडा शांत होता मे जून जुलैमध्ये. तर त्याच्यामुळे लिंक तुटली, त्यामुळे माझा स्पीड पण पूर्ण कमी झाला आहे. तर आता बघूया, मला तर वाटते 4 ते 5 ब्लाऊज होतील कंप्लीट. आणि आता वाजलेत 8. आणि मला आता बघू 1 ते 1.5 तासात काय होतील ते होतील. मला अजून जेवणसुद्धा बनवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया कामाला. आणि आता मी कडी लावून घेतले. बाहेर बाबू आवाज करते. पोरं वरती खेळत होती, परत आता खाली पण आली. आणि त्यात प्रॉब्लेम काय झाला आहे, माझ्याकडचा अस्तर पूर्ण संपलेला आहे. बहुतेक कलर तर नाही, सगळेच कलर संपलेत. फक्त जे कॉमन कलर आहेत ते नाही आहेत. बाकी जे म्हणजे असे जास्त जे संपणारे नाही ना, तेच तागे राहिलेत. त्याच्यामुळे ना मी आमच्या साईडला एक ताई आहेत, त्यांच्याकडे अस्तर भेटतो. तर तिकडे गेलेली अस्तर आणण्यासाठी सगळे ब्लाऊज घेऊन. तर मला काय अस्तर भेटले नाही. हे बघू शकता, एवढे ब्लाऊज आहेत. हे व्हाईट आहे, क्रीम कलर आहे, मरून आहे, ग्रे आहे, अजून राणी कलर, ब्लॅक. हे मेन कलरच माझे सगळे संपले. तर त्यांच्या इथे गेलेली तर त्यांचं घर बंद होतं. आता एवढे ब्लाऊज तर आज कटिंग होणार नाही. आता माझ्याकडे किती 1 2 5 ब्लाऊज जाणपुरतीच अस्तर आहे. ते कलर जे आहेत ना, ते आहेत कलर माझ्याकडे. मग तेवढे तर सध्या करते. बघूया आता उद्या गावातून आणायला लागते. आता मला उल्हासनगरला पण जायचं आहे. बघूया आता या पुढच्या सॅटर्डे संडेला बघूया. विचार आहे माझा उल्हासनगरला जायचा. कारण की माझा बराच माल संपलेला आहे. खूप गोष्टी घ्यायच्या आहेत.
एक उल्हासनगरचा ब्लॉग पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. सध्या आहे ना माझ्या अवतारावर जाऊ नका, कारण की आहे ना तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे माझा मूडच नाही काय असं म्हणजे काय हे करण्याचं, त्याच्यामुळे नॉर्मलच असं केस बांधलेत. म्हणजे मला ना एक बोलायचं आहे तुमच्याशी. म्हणजे आता आहे ना लॉंग ब्लॉग टाकायला तर एवढा वेळ मला भेटत नाही. मी मिनी ब्लॉग टाकते, तेच मला असं वाटतं मी भरपूर करते. लॉंग ब्लॉग पण टाकायचे, पण मला सध्या माझं अजून आहे ना ह्या म्हणजे पोरांच्या मुलं आहे ना, मला म्हणजे पूर्ण शेड्यूल आहे ना म्हणजे एकतर मला कोण हे भेटत नाही मदत करायला का घरकामात. पहिल्या होत्या एक ताई, पण त्या गेल्या वर्षीपासून येत नाही रेग्युलर, त्याच्यामुळे माझी झाली पंचायत. तर पहिले माझ्याकडे त्या ताई नेहमी असायच्या, ज्या मला मदत करायच्या, सकाळी यायच्या घरकामात मदत करायच्या मला. पण यावेळी मला जर कोण भेटली ना तर थोडं माझं कामाचं मला मॅनेजमेंट करता येईल. आता सध्या सगळं बिघडले शेड्यूल, आणि त्यात माझे 2-3 दिवस तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे तो कामाला थोडासा ब्रेक लागला. लगेच स्पीड कमी होतं माझं, असं झालं, खूप थकायला होतं. तर हां, मी काय बोलत होते तुम्हाला की मला तुमच्याशी एक बोलायचं आहे. म्हणजे ते एवढं समजा करते मी मेहनत मिनी ब्लॉगमध्ये करते, आणि एवढा रिस्पॉन्स भेटत नाही. काय माहिती का तुम्हाला माझा कंटेंट आवडत नाही की काय, मला समजत नाही. पण ह्याला इन्स्टाला बऱ्यापैकी भेटतो, तेवढा पण नाही. म्हणजे इन्स्टाला पण तेवढा नाही, पण ठीक आहे, बऱ्यापैकी व्ह्यूज. तसं नॉर्मली इन्स्टावर आहे ना यूट्यूबपेक्षा व्ह्यूज जास्तच येतात, पण तरी पण ठीक आहे, बरं वाटतंय. म्हणजे मला असं वाटतंय की इंस्टाग्रामची जी व्हिडिओ आहे ना माझी, आपल्या इकडे लोकल एरियामध्ये सगळ्यांपर्यंत जास्त पोचते माझी व्हिडिओ, पण तीच यूट्यूबला पोचत नाही. मी आहे ना इंस्टाग्रामच्या स्टोरीला पण लावते यूट्यूब लिंक, जेव्हा व्हिडिओ टाकते ना तेव्हा व्हिडिओची. तर प्लीज यूट्यूब चॅनल पण माझं सबस्क्राईब करा, करिश्मा पाटील ब्लॉग्स म्हणून आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण की माझ्या व्हिडिओमध्ये असं तुम्हाला शिकण्यासारखं पण आहे. मी म्हणजे दोन्ही माझं लाईव्ह दाखवते, घरचं पण दाखवते आणि स्टिचिंगच्या रिलेटेड पण दाखवते. आणि ना आता सध्या अजून आहे ना, आताशी आपले सीझन चालू झाले, तर तुम्हाला नक्कीच नवीन नवीन म्हणजे कंटेंट बघायला भेटतील. ठीक आहे, आता सध्या तर बेसिकच तुम्हाला बघायला भेटेल, पण आता आपली सीझन पण येत आहे आणि मस्त मस्त पॅटर्न तुम्हाला आता बघायला भेटणार आहेत. कारण की लग्न सीझनमध्ये खूप छान छान प्रकारचे 1 पीस 2 पीस आपल्याकडे येतात स्टिचिंगसाठी, डिझायनिंगसाठी. मी डिझाईन पण करते, म्हणजे कस्टमाइज पण करून देते. तर आणि आता सध्या म्हणजे शांत आहे, एवढं नाही. मेन आपली सीझन आहे ना दिवाळीच्या नंतर आपले सगळे लग्न सीझन आपली दिवाळीच्या नंतरच चालू होतात, म्हणजे एंगेजमेंट वगैरे. पहिले तर आपली काय कोणती पिठोरी अमावस्या झाली की नंतर आपल्या तुळशीचं लग्न वगैरे झालं की नंतर म्हणजे आपल्या आता हे करतात ना बघण्याचं वगैरे कार्यक्रम, किंवा लग्न वगैरे ठरतात वगैरे, किंवा असं साखरपुडे वगैरे जे शुभ कार्य असतात ते तुळशीच्या लग्नाच्या नंतरच असतात. तर नंतरपासून तुम्हाला तेव्हापासून माझी जास्त घाई असणार आहे. पण आता सध्या आहे ना माझा असा विचार चालला आहे की एखादी सिरीज चालू करायची, म्हणजे चिल्ड्रन गारमेंट असो, किंवा नुसती ब्लाऊजची सिरीज असो, किंवा कुर्तीज वेगवेगळ्या टाईपचे. तर मी असं विचार करते, माझ्याकडे मटेरियल ऑलरेडी स्वतः मी उल्हासनगरला जेव्हा जाते ना तेव्हा स्वतः मी मटेरियल खूप आणते. जेव्हा जाते ना तेव्हा स्वतःसाठी आणते, आणून मी ठेवते, मला वेळच भेटत नाही. आणि दरवर्षी वेळ मला जून जुलै ह्या म्हणजे या सीझनमध्येच भेटतो, यावेळेलाच. पण यावर्षी मी ते पण केलं नाही. यावर्षी मी वर्षी ना ह्या म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये ना मी स्वतःसाठी पूर्ण वर्षभराचे कपडे शिवून ठेवते. आता गेल्या वर्षी मी 15 ड्रेस शिवून ठेवलेले, ते पूर्ण वर्षभर माझे चालले. आता यावर्षी पण खूप सारं मटेरियल मी आणून ठेवलं, जवळजवळ 2 गोणी मी एकाच दिवशी तुम्हाला दाखवेन. तो हॉल पण मी करेन, माझा उल्हासनगरवरून आणलेले जे काही मटेरियल आहे मी तुम्हाला दाखवते. तर तेच आज म्हणजे असं आणून ठेवलेत, पण यावर्षी मला काही शिवायला भेटले नाही. तर माझा असा विचार आहे की एका कुर्ती हॉल किंवा डिझायनर वेअर, म्हणजे हॉल जे आपले कॅज्युअल जे वेअर असतात ना त्यांचा पण मी म्हणजे सिरीज चालू करणार. तुम्हाला स्टिचिंग पण दाखवेन, पहिले तर ड्राफ्टिंग दाखवेन, मटेरियल दाखवेन तुम्हाला पहिली गोष्ट, नंतर त्याची ड्राफ्टिंग पण दाखवेन, आणि त्याच्यानंतर स्टिचिंग पण दाखवेन, आणि पूर्ण आउटकम कसा येतो, पूर्ण तो आर्टिकल कसा दिसतो काय, सगळं दाखवेन. म्हणजे एक आपला जो व्लॉग आहे ना जरा इंटरेस्टिंग होत जातील, लोकांना पण बघायला मजा येईल.
कारण की आहे ना, मी नोटीस केलं इंस्टाग्रामवर पण आणि यूट्यूबवर पण, मी घरचं जे दाखवते ना त्याच्यापेक्षा मी जे हे बुटीकचे जे व्हिडिओ दाखवले ना, एखादी ब्लाऊजची जरी साध्या, आता त्या दिवशी एक मी फक्त कटोरीच्या ब्लाऊजची व्हिडिओ टाकलेली, नॉर्मलच कटोरीचा ब्लाऊज होता तो स्टिच केलेला. ती व्हिडिओ पण माझी बऱ्यापैकी चालली आणि तेच मी घरातलं थोडंसं दाखवते ना, तेवढी चालत नाही. पण माझं कसं आहे, मला आहे ना नुसतं बुटीकचं न दाखवता म्हणजे मी दोन्ही मॅनेज कसं करते, दोन्हींना घेऊन कसं मी पुढे जाते, मला ते पण दाखवायचं असतं. मला माझी लाईफ तुमच्यासोबत शेअर करायची आहे ना, पण मी कसं मॅनेज करते जेणेकरून माझ्यासारखी दुसरी पण अजून कोण लेडीज असू शकते, म्हणजे जी असं करण्याचा विचार करत असेल पण तिला जमत नसेल, पण मग माझ्याकडून ते शिकू शकते ना काहीतरी, की बाबा ही मॅनेज करू शकते तर मी का नाही करू शकत, असं आहे. तर त्यामुळे मी माझ्या घरचं पण दाखवते, मी थोडंफार दाखवते, जास्त नाही दाखवत. आणि तर असं आहे. तर प्लीज कोणी सबस्क्राईब नसेल केला माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि माझ्या इन्स्टाचा आय डी आहे fabrica_101. ठीक आहे. आणि मी ह्याच्यावर यूट्यूबवर माझा फक्त करिश्मा पाटील ब्लॉगच ठेवला आहे, फॅब्रिका नाव नाही ठेवला, कारण की मला यूट्यूबवर आपलं म्हणजे फुल लाईफ दाखवायची माझी, म्हणजे घरचा आता सकाळ संध्याकाळ मिनी ब्लॉग करते ना मी, तर म्हणजे घरचं पण दाखवते, बुटीकचं पण दाखवते, पण मग नुसतं फॅब्रिका टाकून जमणार नाही, त्याच्यामुळे मी करिश्मा पाटील ब्लॉगच ठेवला आहे. ठीक आहे, चला खूप बोलणं झालं, आता बघूया माझी कटिंग कुठपर्यंत आली. मला ना एक माईक घ्यायचा आहे, माईक. तर आहे ना, कोणता माईक घेऊ अजून तेवढं म्हणजे शुअर नाही आहे. तर जर कोणाला चांगली कंपनी माहिती असेल माईकची तर प्लीज सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. आणि मी आहे ना पहिले कटिंग जी आहे ना ती जास्त करून आहे ना आपल्या ह्याच्यावरच करायची. पहिले काय करायची, पेपरवर प्रत्येकाचा माप काढून ठेवून द्यायचे साईडला. नवीन माप प्रत्येक वेळेला पेपरवर काढायचे आणि मग नंतर तो पेपर अस्तरवर ठेवून प्रेस करायचा, असं करायची. पण आता नाही, मला सवय झाली, तर मग मी आता पूर्ण माझी कटिंग डायरेक्ट कपड्यावरच करते, ते बरं पडतं. मी तर समजा माझा व्लॉग आता म्हणजे माझ्या बड्डेपासून 2027 पासूनच चालू केलं, जानेवारी महिन्यापासून. पण माझ्या बहिणीचे व्लॉग आय थिंक 3 ते 4 वर्ष झाले. चला, तर आता आपली बॉडीची कटिंग झालेली आहे, आता स्लीव्हची कटिंग बाकी आहे. याच कस्टमरचे आता 3 ब्लाऊज आहेत, त्याच्यामध्ये 2 आपले ओपन नेकचे आहेत आणि एक आपला बोट नेकचा ब्लाऊज आहे. हात आहेत 11चे, 11 आणि 11:30. सकाळपासून विचार करते ब्लॉग चालू करायला, पण म्हणजे असं सकाळपासून मी काहीच केलं नाही. सकाळी लेट उठली मी, मला अथरुणातून उठवतच नव्हतं ॲक्च्युली, लेट उठली त्याच्यामुळे, आणि काहीच नाही काम केलं बुटीकचं मी, त्याच्यामुळे काय बरं दाखवू, त्याच्यामुळे सकाळी नाही केला. तर आता बसली अख्ख्या दिवसातून मी, तर मला आत्तापासून चालू करायचं होते. चला, आणि आहे ना मी असं प्लॅनिंग करून कधीच ब्लॉग करणार नाही, जे आहे ते आहे बाबा, असं नाही की आज प्लॅनिंग करते आणि आज ब्लॉग टाकूया, असं काय नाही. जसं चाललंय तसंच रॉ ब्लॉग टाकणार आहे. आता मला आज जायचं होतं भैयाकडे, टेलर भैयाकडे कटिंग घेऊन, पण त्यांना आता फोन केला का मी येऊ का बोला आज, तर ते बोलले की आज नको येऊ, उद्या ये. आणि मला आहे ना एक मधुबाला ब्लाऊज स्टिच करून त्यांच्याजवळ स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे आज आहे ना, आज गेले असते ना मी तर ब्लाऊज तो स्टिच करूनच घेऊन आले असते. कटिंग मी त्या दिवशीच दिली आहे त्यांच्याकडे, पण
ते बोलले की आज नको येऊ, उद्या. तर बोला ठीक आहे, उद्या येऊ. तर मला वेल पण भेटेल आता उद्या, मग जास्त कटिंग होईल. अजून 3 ड्रेस पण आहेत, कुर्ता पायजामा, कुर्ता पॅन्ट. तर बघूया आता, पहिले ब्लाऊज होऊ देत. ब्लाऊज जर झाले तर मग ते ड्रेस पण घेऊन जाईन. तर आता मी असं म्हणजे 12 ते 15 ब्लाऊज एकदाच, मोस्टली जास्तीत जास्त 12 तरी ब्लाऊज, 10 ते 12 तरी ब्लाऊज घेऊन जाते. म्हणजे परवडतं आपल्याला, कारण की एवढ्या लांब 1-2 ब्लाऊजसाठी आपण रोज जाऊ शकत नाही. आणि मला आहे ना चांगला इथला आपल्या एरियामध्ये चांगले टेलरच नाही राहिले, अजिबात राहिले नाही. एकदम अनप्रोफेशनल सगळे टेलर इथले, मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे पहिले माझा बुटीक इथे देवीच्या बळाला जेव्हा होता, आता यावर्षी तुम्हाला माहितीच असेल, जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल तर म्हणजे सांगते मी तुम्हाला, कारण की माझा बऱ्याच वर्षापासून 2018पासून 18-19पासून देवीच्या पाड्याला बुटीक होता. पण आता मी यावर्षी शिफ्ट केला, तो आता घरी केला शिफ्ट. पोरांच्या मुलं मला 2-3 वर्ष जायला भेटत नव्हतं, त्याच्यामुळे मी आता इथे शिफ्ट केला आहे. तर तेव्हा माझ्याकडे 2 कारीगर होते, म्हणजे 2 होते कारीगर. ते खूप छान होते. आणि त्याच्यानंतर मला कोण चांगला भेटलाच नाही. काही कारणामुळे ते दोघे पण गेले. पण बरेच वर्ष त्यांनी माझ्याकडे म्हणजे काम केलं. एक तर आम्हाला किती झाले, 7 वर्ष मला झाले असतील ते बुटीक टाकून. तर एक तर माझ्याकडे 4-5 वर्षापासून होता, आणि लॉकडाऊनच्या अगोदरपासून होता श्रवण भैया, नेपाळचा होता तो. आणि एक नंतर तिथलाच एक लोकल टेलर होता, त्याच्याकडे पहिले तिथे काम करायचं, नंतर तो माझ्याकडे आलेला. तर तो पण छान होता. तो तरी पण 3 वर्ष तरी असेल माझ्याकडे. छान होता तो. पण जो श्रवण भैया होता ना, तो खूप छान होता, म्हणजे एकदम फ्रेंडली पण होता. नंतर त्याला तो गेला नेपाळला, तो परत आलाच नाही. आणि ह्याचा पण थोडा प्रॉब्लेम इश्यू झालेला, त्याच्यामुळे हा पण गेला. त्याच्यानंतर काय मला चांगले टेलर काय भेटलेच नाही, खरं सांगते मी तुम्हाला. म्हणजे इकडे प्रोफेशनल टेलर नाही आहेत असे. माझं जो काम आहे ना, त्याच्यासाठी साधा टेलर जमणारच नाही, कारण की एवढं काम हेवी आहे ना माझा. तर ते पनवेलला मी ज्यांच्याकडे घेऊन जाते ना, ते खूप छान काम करून देतात. पण ते पण पूर्ण म्हणजे एक टेलरकडून नाही होऊ शकत, त्याच्यामुळे मला 2 ते 3 टेलरकडे जावं लागतं. पण ठीक आहे, जे भेटलेत ना ते खूप छान आहेत आणि खूप छान काम करून देतात माझं, असं आहे. ठीक आहे, माझा होतो त्रास. पण इकडे मी 1-2 टेलर लोकल टेलरकडे दिलेलं, पण एकदम फिनिशिंगला तर फिनिशिंगचं तर सांगूच नका. ठीक आहे, फिनिशिंग थोडीफार चांगली तरी आहे त्यांची, पण जे काय बोलतात, अनप्रोफेशनलिझम, म्हणजे काम आपण दिलं ना तर वेळेत करून द्यायला पाहिजे त्यांनी. तर ते नाही, त्यांना 10 वेळा फोन करा, 20 वेळा फोन करा, बाबा त्यांच्या मागे लागा. आणि त्याच्याकडे काम दिलं ना तर उलट आपल्या डोक्याला टेन्शन. मला रात्रभर झोप नाही लागत की बाबा याने हा उद्या बोलला, उद्याच्या उद्या काम करून देईल का, नाही दिलं तर परत वांदे होतात. पण इथे पनवेलला तुम्ही, आता मी आज कटिंग घेऊन गेली ना 10 ते 12 ब्लाउजांची, 2 दिवसात ते काम पूर्ण करून देणार म्हणजे देणार, असे. आणि बिचारे रात्री जरी गेली ना मी 11 वाजता अक्षरशः सीझनला मी तर 11 वाजता 12 वाजता सुद्धा जाते, तरी 2 ते 3 वाजेपर्यंत काम आमचं चालतं. सीझनला रोजचं आमचं 2 ते 3 कुठेच गेलं नाही आम्ही. रोजचं 3 वाजता दोघे नवरा बायको घरी येतो, तोपर्यंत मग आई बाबा पोरांजवळ असतात. आता सीझनला म्हणजे खूप हालत खराब होते. पण ठीक आहे, नंतर पावसाळ्यात मग मला खूप आराम असतो. 2 महिने म्हणजे एकदम मजेत जातात माझे. आणि परत आता सीझन चालू होते गणपती रक्षाबंधनपासून, असं आहे. आणि तुम्हाला आता आजच्या ब्लॉगमध्ये जास्त म्हणजे बडबडच ऐकायला भेटेल, कारण की बघूया कधीतरी, म्हणजे असं पूर्ण दिवसाचा ब्लॉग करेन तेव्हा तुम्हाला दुसरं पण काय बघायला भेटेल. पण आता सध्या तर माझी बडबडच ऐकायला भेटेल तुम्हाला. चला, ब्लॉग पण शूट करते आणि एकीकडे हे पण कटिंग पण, त्याच्यामुळे
थोडासा स्पीड कमी झाला आहे माझा, पण ठीक आहे. आता एका कस्टमरचं ते झालं कटिंग, आता दुसरीची करते. बघू आज तर आता कोणाचा आहे. आता माझ्या मम्मीचा ब्लाऊज आहे. अच्छा, मम्मीचा करते आता. ॲक्च्युली इस्त्री करायला पाहिजे होती, पण आता इस्त्री माझी वरती राहिली. खूप हे झालं. आत्ता मला बरं वाटायला लागलं दुपारपासून. खरंच ते म्हणजे गोळ्या औषधं खाल्ली ना मी, तर त्याच्यामुळे खूप बरं वाटायला लागलं. तर काल माझी हालत एकदमच बिघडलेली, म्हणजे लय डेंजर झालेली. आणि अजूनपर्यंत माझ्या तोंडाला चव नाही आहे. माझे चॉक पण संपले, सगळं संपलंय. चॉक आहे कुठेतरी, माझे चॉक आहेत ना खूप. अच्छा, हे कपाटात बघते मी. गोंगटात माझा आहे ना, तब्येत तर बरी नाहीच आहे माझी. आणि आता डोकं पण दुखायला लागलं, कारण की आता वाजलेत 12 वाजायला आलेत. 12 वाजायला 5च मिनटं आहेत आणि ही अजून झोपत नाही. जोपर्यंत मी जात नाही ना बेडरूममध्ये, तोपर्यंत ही कोणच झोपणार नाही. तिघं पण झोपत नाही. तर तेच आता मगाशी 5-6 ब्लाउजं कट केली आणि पोरं करायला लागली आरडाओरडा. त्यांना लागलेली भूक सगळ्यांना, आणि आम्हाला पण लागलेली भूक, कारण की 10 वाजून गेलेले. तर मग वरती आलो मी आणि शेपूची भाजी बनवलेली आणि थोडासा दुपारचा राईस होता, तोच फ्राय केला. फ्राईड राईस इथे आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. तर पोरांना पण बनवला, वेगळा बनवलेला पोरांना, आणि आमच्यासाठी तिखटवाला बनवलेला. तर सगळी कामं वगैरे आता म्हणजे आवरलेत, भांडी वगैरे घासली आणि आता चाललो आम्ही झोपायला. आता 12 वाजत आलेत. तर असा होता माझा छोटासा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट.